नमस्कार. आपण पाहताय आणि ऐकताय आपले अन्न हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपले अन्न या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. गुरुवारपासून धाराशिव शहर आणि जिल्ह्यात पावसाळी वातावरण आहे. गुरुवारी सायंकाळी तर वादळी वारा आणि पावसानं धाराशिव शहर अक्षर झोडपून काढलं होतं. धाराशिव शहरातील अनेक भागातील झाडं उन्मळून पडली. दुकानांची बोर्ड तुटून खाली पडले. इकडं नवीन रेल्वे स्टेशन रोड आहे, त्या रोडवरील झाडं पण जमीनदोस्त झाली आणि एका घराचं तर गेटच निखळून पडलं. अशा घटना घडल्या आहेत. तर तिकडं उमरगा तालुक्यात पण अवकाळी पावसानं आणि वाऱ्यामुळं अतोनात असं नुकसान झालं आहे. उमरगा तालुक्यातील एका गावातील तर जवळपास 200 घरावरील पत्रे आणि छत उडाल्याची घटना पण घडल्याचं सांगितलं जातं. काल रात्री पण 8:15च्या दरम्यान धाराशिव शहरात जवळपास अर्धा तास जोरदार असा पाऊस झाला. या पावसासोबत वारं नव्हतं हे नागरिकांचं नशीबच म्हणावं लागेल. या पावसानं तसं खरीपाच्या पेरणीला काही लोक लगेच सुरू करतील असं वातावरण नाही आहे. परंतु ह्या पावसानं नुकसान त्याच्यासोबत तो घेऊन आलेला जो जोरदार वारा होता, त्यामुळं प्रचंड असं नुकसान मात्र केलेलं आहे. आता या नुकसानीचं पंचनामे कधी होणार, शासन कधी त्यांना मदत करणार, हा प्रश्नच असणार आहे. असंच मान्सूनपूर्व पाऊस 29 मेपर्यंत पडत राहील असा परभणी कृषी विद्यापीठाच्या हवामान अभ्यासकांचा अंदाज आहे. पाऊस कितीही मोठा पडला तरीही 100 मिलीमीटर पाऊस पडल्याशिवाय खरीपाची पेरणी करू नका असं या शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. त्यामुळं शेतकरी बांधवांनी तज्ज्ञ सांगतात त्यांचं काही ऐकावं, आपल्या अनुभवानुसार काही करावं असंच आमचं म्हणणं आहे. धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 2020चाही विमा अद्याप मिळालेला नाही आणि 2025मधील खरीप पिकाचा विमा पण अजून पत्रात पडलेला नाही. कारण ज्या विमा कंपन्या आहेत त्यांनी आता राज्य समितीनं दिलेला निर्णय मान्य नसल्याचं सांगत केंद्रीय समितीपुढं आपला अर्ज दाखल केला असून यावरची सुनावणी कधी होते आणि कधी निकाल येतो याची प्रतीक्षा धाराशिवच्या शेतकऱ्यांना करावी लागणार आहे, हे मात्र नक्की. त्यात अनेक बँकाही खरीप पिकासाठी कर्ज देण्यास टाळाटाळ करत आहेत. शेतकऱ्यांना राज्य शासनानं त्यांचं सिबिल पाहू नका असं सांगितलेलं असतानाही सिबिलची आट घालून शेतकऱ्यांना नाडण्याचा प्रयत्न बँका करत आहेत. याच अनुषंगानं धाराशिव कळंबचे आमदार कैलास घाडगे पाटील यांनी परवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली. त्यांना पीक विम्याबाबत आणि बँका जे अडवणूक करत आहेत त्याबाबत सविस्तर असं निवेदन दिलं आहे. आता कैलास घाडगे पाटलाच्या निवेदनावर कधी आणि काय मुख्यमंत्री निर्णय घेतात याकडंच धाराशिवच्या शेतकऱ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे.
टाटा IPL 2026च्या या हंगामातील आता आज शेवटचा डबल हेडर दिवस असणार आहे. आज टाटा IPL T20 स्पर्धेत 2 सामने होणार आहेत. दुपारी 3:30 वाजता मुंबई विरुद्ध राजस्थान असा सामना होईल, तर संध्याकाळी 7:30 वाजता कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल 2 संघात सामना रंगणार आहे. आजच्या होणाऱ्या या दोन्ही सामन्यावर काल संध्याकाळी 7:30 वाजता झालेल्या पंजाब विरुद्ध लखनौ या लढतीत पंजाबनं 2 षटकं आणि 7 गडी राखून लखनौला पराभूत करून प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी प्रयत्न केलेला असला तरी आजच्या या 2 सामन्यातील जय-पराजयावर पंजाब अंतिम 4 संघात स्थान मिळवतो की नाही हे पण ठरणार आहे. आता सध्या बंगळुरू, सनरायझर्स हैदराबाद या 2 संघांनी तर अंतिम फेरीतलं स्थान पक्कं केलं आहे. मग तिसरं आणि चौथ्या सामन्याचं चित्र आजच्या या 2 लढतीतील जय-पराजयावर अवलंबून असणार आहे. काल संध्याकाळी 7:30ला जो सामना झाला त्या सामन्यात लखनौ जॉईंट संघानं प्रथम फलंदाजी करताना 6 बाद 196 धावा केल्या होत्या. त्यांच्या या धावसंख्येला आकार दिला तो इंग्लिशच्या 72 आणि बदोनीच्या 43 धावांनी. प्रत्युत्तर देण्यासाठी मैदानात उतरलेल्या पंजाब किंग्ज संघापुढं 197 धावा करण्याचं आव्हान होतं. ते आव्हान घेऊन पंजाबची यशस्वी सलामी फलंदाजाची जोडी आर्या आणि प्रभुसिमरन सिंग मैदानात उतरले होते, परंतु पहिल्याच चेंडूवर आर्या बाद झाला. मोहम्मद शमीनं त्याला त्रिफळाचीत केलं. त्यामुळं पंजाबवर थोडासा दबाव होता, परंतु दबाव झुगारून खेळण्यात हाच ज्याचा स्थायीभाव आहे. त्या प्रभुसिमरन सिंगनं एक बाजू लावून धरत त्यानं जवळपास 69 धावा केल्या. त्याला इतर फलंदाजांनी साथ दिली आणि संघाचा कप्तान असलेल्या श्रेयस अय्यरनं ज्या 101 धावा केल्या, त्यामुळं पंजाब किंग्ज संघाला 18व्या षटकातच 3 बाद 200 धावा करता आल्या आणि त्यांनी 7 गडी राखून आणि 2 षटकं शिल्लक ठेवत लखनौला 4 मुंड्यात चित केलं. आता आज साखळी फेरीतील हे शेवटचे 2 सामने होणार आहेत आणि त्यानंतर मग एलिमिनेटर आणि थेट अंतिम लढत असेच सामने होतील. 31 मेला अंतिम सामना आपणाला पाहण्यास मिळणार आहे. आज आता आपण इथेच थांबूया. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.